रोजच्या न्यूजपेपरमध्ये आपण बातम्या जर बघितल्या आणि टीव्हीवरती देखील आपण बातम्या लावल्या, तर आपल्या बातम्यामध्ये डॉक्टरवरती मारहाण झाली किंवा हॉस्पिटलमध्ये गोंधळ झाला, हॉस्पिटल व्हायलन्स झालं, मोडतोड झाली सामानाची. तर हे असे जे प्रकार चाललेले आहेत, ह्याचं प्रमाण अतिशय वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस. आणि याचं कारण जर आपण बघितलं तर मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपली आपली मेडिकलची जी शाखा आहे, तिथं जरा सुद्धा कुठं काही कमी नाहीये. हे केवळ हा गैरसमजुतीचा प्रकार आहे किंवा पेशंटला लोकांना त्या लोकांमध्ये बेबनाव एवढा झालेला असतो, की त्यांना ती ट्रीटमेंट प्रॉपर मिळणं आणि त्यासाठी हे होणं तेवढा वेळ सुद्धा नसतो. आता समजा आपण फॉर एक्झाम्पल एखादा ऍक्सिडेंटचा जर पेशंट घेऊ, पण त्याच्या अगोदर एक मला तुम्हाला सांगायचंय. माझं नाव आहे डॉक्टर विजय देगावकर. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. सोलापूर येथे गेले 40 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय. आणि काही गोष्टी याच्या बाबतीत माझ्या निदर्शनास आल्या, की पेशंट लोकांचं जे बेबनाव आहे किंवा गैरसमजुती आहे, ते वाढायचं कारण देखील काय असतं, की लोकांमध्ये एक अविश्वासाची जी भावना निर्माण झालेली आहे डॉक्टरांच्या विरुद्ध. तर ती भावना अतिशय वाढीस लागलेली आहे. लोकांच्या मनामध्ये गैरसमज भरपूर प्रमाणामध्ये पसरत चाललेले आहेत. केवळ कम्युनिकेशन प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांची घाई आणि यांची घाई, आपण ते स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जरा याचा विचार करूयात आपण. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतला. समजा आता मी ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळे फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंटचाच एखादा पेशंट आला हॉस्पिटलमध्ये. पेशंट आल्या काय असं 2-3 गोष्टी असतात. पेशंटला स्वतःच कन्फ्यूज असतो, आता आपण कायमचे आजो होणार, आपण जगू का वाचू पासून पहिल्यांदा ती गोष्ट सुरू होते. त्यानंतर ते आपल्याला बाकीचे लोक असतात, काही काही पेशंट म्हणजे त्या फॅमिलीची ओनली होप असते, जिच्यावरती ते घर चालू असतंय. अशा ह्या गोष्टी सगळ्या इमोशनल भाग हा भयंकर मोठा असतो याच्यामध्ये. आणि डॉक्टर माणूस जर तिथे असला, तर तो डॉक्टर माणूस सर्वात पहिल्यांदा पेशंटकडे लक्ष देतो. रक्तप्रवाह जर चालू असेल तर बंद कसं करता येईल, त्याचा एक्सरे काढणे, त्याचा केस पेपर करणे, त्याच्यावरती रायटिंग करणे, त्या पेशंटच्या ह्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्या पेशंटच्या ह्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची फी घेणे. या सगळ्या गोष्टींमध्ये जे दोन्ही पार्ट्या एकमेकाच्या कामामध्ये लागलेल्या असतात आपापल्या. पेशंटचे नातेवाईक गोळा व्हायला सुरू होतात आणि ज्यावेळेस ते नातेवाईक गोळा व्हायला लागतात, तेव्हा ते डॉक्टरांना प्रश्न विचारून बदलावून सोडतात. डॉक्टर म्हणतो, मी माझं काम करू का तुम्हाला हे उत्तर देत बसू. हे असे याच्यामुळे बेबनाव आणि गैरसमजूत भरपूर प्रमाणात होत असते. तर ती अशा प्रकारे मी एक अशा याच्या बाबतीमध्ये एक मार्ग काढलेला आहे. आमचे जे ज्युनियर डॉक्टर्स आहेत, ज्युनियर कलिग्ज आहेत, जे वेळोवेळी रोजच्या प्रमाणामध्ये, आणि ते पश्चिम बंगालमध्ये पेपरला आलेलं आहे बघा, कुठल्या तर मुलीला हे केलेलं आहे, बाकीचं काय फार वाईट कृत्य चाललेली आहे. तर हे प्रकार व्हायला नाही पाहिजे, पूर्णपणे निषिद्ध आहेत. त्यासाठी सिक्युरिटी म्हणा किंवा सरकारने देखील कडक नियम केलेले आहेत भरपूर. परंतु ह्या गोष्टींपासून मुक्तता जर बघायची असेल, तर आमच्या डॉक्टरांना पण भरपूर प्रमाणामध्ये सल्ले द्यायची गरज आहे. तर त्यासाठी त्यांची बाजू, आणि आम्हा लोकांना कसं असतंय, संपूर्ण मेडिकल शिक्षणामध्ये आम्हाला परफेक्ट करून प्रॅक्टिस करायला सोडलेलं असतंय. ते ज्युनियर डॉक्टर जेव्हा प्रॅक्टिसमध्ये येतात, तेव्हा ते डायरेक्टली दे आर फेस सच काइंड ऑफ सिच्युएशन्स, की जिथं त्यांना प्रोटेक्ट करणारा कोणीच नसते समाजामध्ये. तर अशा वेळेला त्यांनी फार धीराने आणि गांभीर्याने काम करणं महत्वाचं आहे. शांतपणे काम करायचं. समोरचा माणूस किती जरी रागात असला, तर त्याला शांतपणे जर उत्तर दिलं तर 60-70% काम कमी होतंय. आणि त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेणं महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल मी माहिती सुरू करण्यासाठी आमच्या डॉक्टरांना थोडंसं फार शिक्षण देण्यासाठी अशा प्रकारचा कोर्स एक सुरू करतोय. तर त्यासाठी आमच्या वैयक्तिक डॉक्टर कलिग लोकांना, ज्युनियर डॉक्टरना पर्टिक्युलरली, हाऊसमन, इंटर्न्स लोकांना तर या बाबतीत काही कल्पना नाही, ते अजून स्टुडंट असल्यासारखेच असतात. तर हाऊसमन लोकांना कल्पना असते, रजिस्ट्रार लोकांना आणि न्यू प्रॅक्टिसमध्ये पडलेले त्या लोकांना हे हँडल करण्यामध्ये मॅच्युरिटी येणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी मी एक कोर्स तयार करणार आहे. त्या कोर्सला माझ्या डॉक्टर लोकांनी खाली दिलेल्या माझ्या ह्या लिंकवरती जर आपण क्लिक केलं, तर आपण आपणास पुढील माहिती अजून प्रमाणात मिळू शकेल. तर आपण त्या बाबतीमध्ये भाग घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. नमस्कार.